नाशिक लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणामधील 4 आरोपींना आज नाशिक कोर्टात हजर केलं जाणार। आरोपींना पुन्हा एकदा पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी याकडे लक्ष। पायधुनीमधील त्या चौघांचा मृत्यू कलिंगडामुळे नाही, कलिंगडामध्ये कोणतेही घातक घटक आढळलेले नाही। एफडीएची माहिती, बिर्याणीसह 11 पदार्थांच्या नमुन्यांमध्येही भेसळ नसल्याचं उघड। मोबाईलवर आज वाजणार आपत्कालीन सायरन, केंद्र सरकारकडून तंत्रज्ञानाची चाचणी, आपत्ती काळामध्ये नागरिकांना सतर्क करण्याचा उद्देश। भंडाऱ्यामधील कमकासूर गावामध्ये भीषण पाणी टंचाई, 300 लोकांची वस्ती, गावामध्ये एकच विहीर, एकाच विहिरीवर संपूर्ण गावाचा भार। मुंबई गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी, माणगाव ते ढालघर फाटा या ठिकाणी वाहनांच्या रांगा, वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक हैराण। कल्याण भिवंडी मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, गांधारी पुलावर अँब्युलन्स कोंडीमध्ये अडकली, घटनास्थळी वाहतूक पोलीसच नसल्यामुळे नागरिकांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू। नागरिकांचा उन्हाळी सुट्टीमधला प्रवास महागला, एसटी पाठोपाठ आता खासगी बस कंपन्यांकडूनही तिकिटाच्या दरात 15 ते 30% वाढ। नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक, प्रशासनाकडून कलिंग ऑपरेशन सुरू, अंडी आणि पशुखाद्यही नष्ट केलं जाणार, पोल्ट्री व्यावसायिकांना शासनाकडून मदत जाहीर। व्यावसायिक गॅस नंतर आता पेट्रोल डिझेलचाही भडका उडण्याची शक्यता, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर वाढल्याचा फटका बसणार, तर घरगुती गॅस सिलेंडरही महागण्याची शक्यता। गॅस सिलेंडर दराच्या भडक्यामुळे हॉटेलिंग महागणार, खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15% वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत। महाराष्ट्र दिनी सोने आणि चांदीच्या दरात घसरण, सोनं 1800 तर चांदी 3000 रुपयांनी स्वस्त, 1800 रुपयांच्या घसरणीसह सोनं पुन्हा एकदा 1.5 लाखांच्या खाली। मुंबई महापालिकेमधील भाजप नगरसेवकांवर मुख्यमंत्री फडणवीस नाराज, तातडीच्या प्रस्तावावेळी अनेक नगरसेवक गैरहजर, 40 नगरसेवकांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस। महाराष्ट्र दिनी पंतप्रधान मोदींचं मुख्यमंत्र्यांना पत्र, देवेंद्र फडणवीसांच्या कामांचं कौतुक, महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य करण्याचंही आश्वासन। महाराष्ट्रासाठी मे महिना तापदायक ठरणार, राज्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन।